शिवरायांचा पुतळा उभारताना मोठा भ्रष्टाचार, महायुतीनं भ्रष्टाचाराचा कळस गाठला। महाराष्ट्रामध्ये प्रचंड किळसवाणा प्रकार सुरू आहे। उद्धव ठाकरे देखील संतापले। शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारणं हेच लक्ष्य। पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला, नारायण राणेंचा दावा। तर स्वतःच्या वडिलांचा पुतळा देखील सरकारी खर्चातून बनवला, राणेंचा ठाकरेंवर पलटवार। 1 सप्टेंबरपासून सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन। पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची घोषणा। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक। राज्यातील सरकार कमिशनखोर, त्यांनी मोठं पाप केलंय। राज्यात मुली देखील सुरक्षित नाहीत। राज्यातलं सरकार करतंय का? पटोलेंचा महायुतीला सवाल। शिवरायांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला, आता हे सरकार गाडेपर्यंत आपल्याला लढायचं आहे। महाराष्ट्र झुकणार नाही हे दिल्लीला सांगायचं आहे। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। पुतळा कोसळला याची पूर्ण जबाबदारी बांधकाम विभाग आणि सरकारची। लोकशाहीऐवजी यांना झुंडशाही आणायची आहे। किल्ल्यावरील राड्यानंतर जयंत पाटील आक्रमक। महाराजांच्या नावानं मतं मिळवण्यासाठी पुतळा उभारला, जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। महाविकास आघाडी नेत्यांच्या राजकोट किल्ल्यावरील पाहणीवेळी भाजप कार्यकर्ते आक्रमक। नारायण राणे आणि निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं। 2 तासांनंतर महाविकास आघाडीचे नेते किल्ल्याबाहेर पडले। पोलिसांनीच विरोधकांच्या समर्थकांना आमच्या अंगावर येऊ दिलं, नारायण राणेंचा स्वतःच्याच सरकारमधल्या पोलिसांवर आरोप। राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशी अडवल्यानं नारायण राणे आक्रमक। एकेकाला घरातून खेचून रात्रीतून मारून टाकीन, राड्यावेळी राणेंची थेट धमकी। राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना फोन। राज्यामध्ये काही घडल्यास फडणवीस जबाबदार, राणे परिवार बालबुद्धी, आदित्य ठाकरेंची टीका। मंत्री दीपक केसरकरांची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद। मालवणमधील राडा आणि शिवरायांवरील वक्तव्यानंतर होणाऱ्या टीकेवर केसरकर बोलणार। किल्ल्यावर राडा होण्याआधी नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार एकाच वेळी राजकोट किल्ल्यावर। वडेट्टीवार आणि राणेंचं किल्ल्यावर हस्तांदोलन। लातूरमध्ये जनसन्मान यात्रेत अजित पवारांच्या स्वागतावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। रॅली दरम्यान मराठा आंदोलकांनी काळे झेंडेही दाखवले। शिल्पकार जयदीप आपटेनंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटील देखील फरार। कालपासून आपटेंचा मोबाईल देखील नॉट रिचेबल। चेतन पाटलांच्याही कोल्हापुरातील घराला कुलूप। शिवरायांच्या पुतळ्याच्या बांधकामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार। मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं कनेक्शन असल्याचं समोर येत आहे। न्यायमूर्तींच्या नेतृत्वामध्ये एसआयटी स्थापन करा, संजय राऊतांची मागणी। मालवणमधील शिवरायांचा पुतळा शास्त्रोक्त पद्धतीनं बसवला नव्हता। 12 डिसेंबरला मोदींना पत्र दिलं होतं, संभाजीराजेंची माहिती। फडणवीस खरे शिवभक्त असतील तर त्यांनी केसरकरांना मंत्रालयासमोर जोड्यानं मारलं पाहिजे। त्यांनी पोचलेली ही औरंगजेबाची अवलाद, राऊतांचा जोरदार हल्लाबोल। सरकारमधील मंत्र्यांचा जाहीर निषेध करून राजीनामा घ्या। छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना आमदार होण्याचा देखील अधिकार नाही, सुप्रिया सुळेंचा केसरकरांवर हल्लाबोल। महाविकास आघाडीच्या अंतर्गत सर्व्हेनुसार काँग्रेसला 85, पवार गटाला 55 ते 60 जागा आणि ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळणार। तर शिंदेना 33, दादा गटाला 18 आणि भाजपला 55 जागा मिळण्याचा अंदाज, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं मिशन 125, भाजपकडून 50 जागांवर विजय निश्चित असल्याचं अधोरेखित। 75 जागांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार, सूत्रांची माहिती। पुण्यातील जमिनीच्या बदल्यामध्ये पैसे देताय की जमीन हँडओव्हर करताय, स्पष्टपणे सांगा, अन्यथा आम्ही लाडकी बहीण योजना बंद करायची का? सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा राज्य सरकारला झापलं। उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस। वडोदरा रेल्वे स्टेशन बाहेर 4 ते 5 फूट पाणी। आज दिल्लीसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडला देखील मुसळधार पावसाचा इशारा।